नवऱ्यासोबत घरात झोपलेली असताना बळजबरीने तिला उचलून नेले, तिचं तोंड दाबून नदीवर घेऊन जाऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यावर तक्रार प्राप्त झालेली आहे। बीडमध्ये पुन्हा एकदा मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे। बीड तालुक्यातील एका गावात अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करत तिला गावच्या चावडीत बांधून ठेवण्यात आलं। या पीडित तरुणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पोलीस तपासादरम्यान ही तरुणी अल्पवयीन असून ती विवाहित असल्याचं समोर आलंय। पीडित तरुणी आपल्या पतीसोबत रात्री घरात झोपली असताना आरोपीने घरात घुसून तिला गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार केलाय। त्यानंतर तिला गावच्या चावडीवरील खांबाला बांधून ठेवलं गेलं। हा प्रकार ग्रामस्थांच्या सकाळी निदर्शनास आला। त्यानंतर पीडितेची सुटका करण्यात आली। पोलिसांनी याची गंभीर दखल घेत वैभव पटेकर नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे। आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 17 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। ही घटना 10 मार्च रोजी घडली होती। मात्र पीडित मुलीच्या नातेवाईकांनी भीतीपोटी 2 दिवस ही घटना लपवून ठेवली होती। अखेर 2 दिवसांनी मुलीने आई आणि मामासोबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली होती। यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झालाय। पोलिसांनी आरोपी वैभव पटेकर याला ताब्यात घेतलंय। या तरुणीला गावच्या चावडीसमोर बांधून ठेवल्याचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तिच्या हाताला आणि पायाला दोरखंड बांधल्याचं दिसतंय। पोलीस चौकशीत ही विवाहित तरुणी अल्पवयीन असल्याची ही माहिती समोर आली आहे। त्यामुळे आणखी काही जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। सध्या या पीडित तरुणीची आणि आरोपीची चौकशी करण्यात येते। या चौकशीतून आता कोणाच्या नवीन गोष्टी समोर येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। संबंधित घटना ही बीड जिल्ह्यात पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घडली आहे। गरम होत असल्यानं रात्रीच्या वेळी महिलेनं घराचा दरवाजा उघडा ठेवला होता। याच गोष्टीचा फायदा घेत आरोपी हा पीडित महिलेच्या घरात शिरला। घरात सर्वजण झोपले होते। आरोपीने घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत गावाबाहेर नेलं। आरोपीने हे कृत्य करत असताना पीडितेने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने तिचं तोंड हाताने घट्ट दाबलं। यानंतर आरोपी गावाबाहेरच्या नदीपात्रात पीडितेला घेऊन गेला। तिथे त्याने पीडितेवर अत्याचार केला। ज्यावेळी ही तरुणी बेशुद्ध झाली। ही विवाहित तरुणी 17 वर्षांची आहे। तिचा बालविवाह झाला होता। अत्याचार केल्यानंतर आरोपी वैभव पटेकर यांनी तिला गावच्या चावडीसमोर आणून बांधून ठेवलं। सकाळी शुद्धीत आल्यानंतर या तरुणीने मदतीसाठी याचना केली, मात्र गावकऱ्यांनी तिला मदत केली नाही। अखेर तिच्या नातेवाईकांनी तिला तिथून सोडवून घरी नेलं। काल रोजी पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे एका पीडित महिलेने तक्रार दिली की तिला गावातील वैभव पटेकर नावाच्या व्यक्तीने ती तिच्या नवऱ्यासोबत घरात झोपलेली असताना बळजबरीने तिला उचलून नेले, तिचं तोंड दाबून नदीवर घेऊन जाऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यावर तक्रार प्राप्त झालेली आहे। त्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने नमूद गुन्ह्यातील जो आरोपी आहे वैभव पटेकर याला काल रोजी अटक करण्यात आलेली असून त्याची 17 तारखेपर्यंत PCR घेण्यात आलेली आहे। सर, एक व्हिडिओ देखील व्हायरल होतो, त्याच्या मागची नेमकी सत्यता काय? त्या व्हिडिओबाबत काय सत्यता आहे त्याबाबत ते पोलीस तपास करत आहे, अधिक तपास चालू आहे। नेमकं काय प्रकार आहे, काही कळालं का? पार्श्वभूमी थोडक्यात त्याची काय? नाही, अजून तर तपासावरती तो भाग आहे। अधिक कळाल्यास त्यानंतर कळतो।